जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदूतया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्भुवानीतिर्मतिर्मम पांडुरंग हरी वासुदेव हरी जय जय रघुवीर समर्थ या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः। घरोघरी आज महालक्ष्मीची स्थापना झालेली आहे। सर्व लक्ष्मी भक्तांना मनपूर्वक वंदन करते। आज आपण भगवद्गीतेचा 9वा अध्याय राजविद्या राजगुह्य योग हा पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। या अध्यायाविषयी असं म्हणतात की तत्वम असी हे जे महावाक्य आहे ते महावाक्याचं स्पष्टीकरण या एकाच अध्यायामध्ये भगवंतांनी केलेलं आहे। त्यामुळे अतिशय महत्त्वाचा असा हा अध्याय आहे। वारकरी संप्रदायामध्ये 9वा अध्याय आणि 12वा अध्याय हे विशेष असे मानले जातात आणि ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा हा 9वा अध्याय अतिशय प्रिय होता असं म्हणतात। हा अध्याय कसा आहे याचं वर्णन करताना ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की राम आणि रावण यांचं युद्ध कसं आहे तर ते त्यांचं युद्ध त्यांनी केलं तसंच आहे असं जसं त्याचं उत्तर आहे तसं हा अध्याय कसा आहे तर हा अध्याय अतिशय श्रेष्ठ तसाच आहे। या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी ओवी रचना केलेली आहे। अतिशय सुंदर असं नावातच त्याच्या की राजविद्या राजगुह्य, राज म्हणजे सर्वात श्रेष्ठ असणारं असं तत्वज्ञान जे आहे ते अध्यात्म विद्येमध्ये ब्रह्मविद्येमध्ये सांगून ठेवलेलं आहे। ते गुह्य म्हणजे गूढ आहे असं म्हणतात, कारण कठोपनिषदामध्ये आपल्या समोर आहे गूढ मनु प्रविष्टम असे त्या आत्मदेवाचे वर्णन की आत्मा नावाचं तत्व कुठं आहे तर बुद्धीच्या गुहेत दडलेलं आहे। आता हे जे गुह्यपण आहे ते आपल्याकडनं आहे का भगवंताकडनं आहे? तो तर सर्वत्र सदा समत्वाने व्यापून राहिलेला आहे। मग आपल्यासाठी मात्र तो गुह्य आहे, कारण ह्या विद्येकडे आपण कधी लक्षच देत नाही। ती आपल्याला तेवढी निकडाची गरजेची वाटत नाही, त्याची तेवढी निकड वाटत नाही आणि म्हणून ही विद्या जी आहे ती आपल्याकडूनच दुर्लक्षित केली गेल्यामुळे आपल्यासाठी ते ब्रह्म नावाचं तत्व गूढ होऊन राहिलेलं आहे। तर अर्जुनाचं निमित्त करून असं जे बुद्धीच्या गुहेत दडलेलं गूढ असं जे तत्व आहे ते आपल्या समोर भगवंत या अध्यायामध्ये उलगडून दाखवत आहेत। अतिशय सुंदर असा अध्याय आपल्या समोर आहे। विशेष म्हणजे या अध्यायामध्ये भगवंताने स्वतःचा ऐश्वर्य योग या ठिकाणी प्रगट केलेला आहे आणि ते आपल्याला बघण्याचा आज प्रयत्न करायचा आहे। सुरुवातीलाच ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये के अर्जुनाला म्हणत आहेत कृष्णाच्या माध्यमातून की अवधान ऐकले दीजे मग सर्व सुखासी पात्र होईजे हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका। जर लक्षपूर्वक
या अध्यायाचं श्रवण, मनन आणि चिंतन आपल्याकडनं घडलं तर हे गुह्य गुह्य ज्याला म्हणतात असं जे आत्मतत्व आहे ते आपल्यापुरतं आपल्यासाठी नक्कीच काय होईल तर पूर्णपणे प्रगट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे तत्वज्ञान जर ऐकायचं असेल तर त्यासाठी काय पाहिजे तर ऐकणारा श्रोता जो आहे तो अधिकार संपन्न पाहिजे, सांगणारा वक्ताही तितकाच अधिकाराचा पाहिजे आणि ऐकणारा श्रोता जो आहे तो सुद्धा तितकाच अधिकाराचा असला पाहिजे. म्हणजे त्यांनी काही आधीच चित्तशुद्धी, चित्तशांती इत्यादीची कमाई त्यांनी करून ठेवलेली असली पाहिजे. असं हे तत्वज्ञान आपल्याला जर ऐकायचं आहे तर काय करायचं आहे तर अवधान ऐकले दीजे, की सर्वेंद्रियांचे कान करून आपण जर यातलं निरूपण ऐकण्याचा प्रयत्न केला तर ते गुह्य असणारं असं जे आत्मतत्व आहे ते आपल्यासाठी पूर्णपणे ह्या ठिकाणी काय होणार आहे तर प्रगट होणार आहे. सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ असणारी विद्या कुठली आहे? आता विभूती योगामध्ये भगवंत आपल्याला 10व्या अध्यायात सांगतीलच की सगळ्या विद्यामध्ये श्रेष्ठ विद्या जर कुठली असेल तर ती अध्यात्म विद्या आहे, ब्रह्मविद्या आहे. सर्वात श्रेष्ठ असं का म्हणायचं तर सुखरूप असणारं माझं स्वरूप मला दाखवण्याची जी किमया आहे ती या ब्रह्मविद्येच्या मध्ये, अध्यात्म विद्येच्या मध्ये आहे आणि म्हणून ती अत्यंत श्रेष्ठ अशी विद्या आहे आणि फलदायी आहे. इतर विद्या आपण शिकतो, पोट पाणी भरण्याची त्यामुळे व्यवस्था नक्कीच होते, सुखसोयींनी युक्त घरामध्ये सुद्धा आपण राहायला जातो त्या विद्या व्यवस्थित विनियोग केला तर, म्हणजे पैसा मिळवून राहायला जातो. परंतु अंतःकरणाला अत्यंत सुखरूपतेचा जर अनुभव घ्यायचा असेल तर या बाकीच्या सर्व विद्यांपेक्षा सुद्धा तो अनुभव देणारी श्रेष्ठ अशी विद्या कुठली आहे, आपल्या ठिकाणचं अज्ञान आणि अविद्या घालवणारी विद्या कुठली आहे तर ती अध्यात्म विद्या आहे आणि म्हणून ती अत्यंत श्रेष्ठ, म्हणून तिला राजविद्या असं म्हटलेलं आहे. इथं राज दोनदा शब्द आलेला आहे की राजविद्या, राजगुह्य. तर या ठिकाणी राजा या अर्थाने नाही, पण सर्व लोकांमध्ये जसा राजा श्रेष्ठ असतो त्याप्रमाणे सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ असणारी अशी ही विद्या असं या ठिकाणी म्हटलेलं आहे भगवंतांनी. भगवंत सुरुवातीलाच अर्जुनाला म्हणतायत की हे निर्मत्सर अर्जुना, खूप महत्वाचं आहे की अर्जुनाला त्यांनी काय म्हटलेलं आहे तर निर्मत्सर असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांनी तो अधिकार कमावलेला आहे. अर्जुन कसा आहे तर मत्सर रहित आहे. आणि मत्सर कशामुळे वाटतो तुमच्या आमच्या चित्ताला तर आपल्याला जे हवं आहे लौकिकातलं ते आपल्याला न मिळता ज्या वेळेला इतर कोणाला मिळालेलं दिसतं त्यावेळेला आपल्याला त्या व्यक्तीचा जो आहे तो नक्की मत्सर वाटतो. आता मत्सर कशातून निर्माण होतो? हेवे दावे, त्यानंतर लोभ, याच्यातून मत्सर जो आहे तो आपल्या ठिकाणी निर्माण झालेला असतो. आता या मत्सराने आपलं जे अंतःकरण आहे ते स्वच्छ होतं का गढूळ होतं तर गढूळ होतं. आणि गढूळ अंतःकरणाला कधीही स्वस्वरूपाचा अनुभव घेण्याचं सामर्थ्य प्राप्त होत नाही. मग अर्जुन कसा आहे तर निर्मत्सर आहे. खूप छान पद्धतीने ज्ञानेश्वर माऊलींनी अर्जुनाचं वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात की अर्जुन कसा आहे तो तरी परियेसी का प्राज्ञा, तू अस्थेचीच संज्ञा, बोलिलिये गोष्टीची अवज्ञा नेण्याची करू, या लागी सुमन आणि शुद्धमती, जो अनिंदक अनन्यगती, पैगा गौप्यही परी तया प्रती. की तुझ्या ठिकाणी तुझ्या समोर हे गुह्य ज्ञान मी का प्रगट करत आहो कारण त्याचा तू अधिकारी आहेस, तू निर्मत्सर आहेस. त्यानंतर कसा आहेस तर प्रज्ञा तुझी जागृत झालेली आहे, बुद्धिमान आहेस आणि सांगितलेल्या गोष्टीची अवज्ञा तू कधीही करत नाही. खूप महत्वाचा शिष्याच्या ठिकाणचा हा गुण आहे की श्री गुरूंनी ज्याची आज्ञा केलेली आहे त्याचं पूर्णपणे आपल्या जीवनामध्ये काय करायचं आहे तर परिशीलन करायचं आहे. ती आज्ञा पाळण्याचं व्रतच जणू काही त्यांनी घेतलं पाहिजे शिष्याने. तर असा हा अर्जुन आहे. त्याच्या ठिकाणी भगवंताच्या सांगण्याविषयी पूर्णपणे श्रद्धा आहे, आस्था आहे. तो स्वतः बुद्धिमान आहे आणि बुद्धिमान असल्यामुळेच तो शरण कोणाला गेला तर भगवान श्रीकृष्णाला शरण गेलेला आहे, श्री गुरूंना शरण गेलेला आहे. आणि त्यांनी केलेली जी आज्ञा आहे ती कितीही कठीण जरी वाटत असली तरी त्या आज्ञेचं तो नक्की पालन करणारा आहे. त्याची अवज्ञा तो कधीही करणार नाही. याची खात्री कोणाला आहे
तर भगवान श्रीकृष्णांना त्याची खात्री झालेली आहे. त्यानंतर तू सुमन आहे. आता अर्जुन सुमन आहे म्हणजे नेमकं काय आहे? आता हे अर्जुनाचं वर्णन कशासाठी ऐकायचं आहे? तर माझ्या ठिकाणी सुद्धा त्या पद्धतीचं अंतःकरण झालेलं आहे की नाही हे तपासण्यासाठी हे अर्जुनाचे जे गुण आहेत ते आपल्या समोर इथं ज्ञानेश्वर माऊलींनी खूप छान शब्दात मांडलेले आहेत. की सुमन आहे म्हणजे त्याच्या चित्ताचे मल आणि विक्षेप हे जे दोष आहे ते पूर्णपणे निघून गेलेले आहे. ज्ञान ऐकण्यापूर्वीची जी तयारी आहे ती या अर्जुनाच्या ठिकाणी कशी आहे त्याचं वर्णन करणाऱ्या या ओव्या आहेत. की मल आणि विक्षेप हे दोन दोष जे चित्ताचे आहेत ते त्याच्या ठिकाणी गेलेले आहेत. मलदोष म्हणजे काय आहे? तर निषिद्ध गोष्टी करण्याची जी प्रवृत्ती आहे ती त्याच्या ठिकाणची पूर्ण गेलेली आहे. जे जसं भगवंतांनी सांगितलेलं आहे तसंच करण्याचं पूर्णपणे त्यांनी मनावर घेतलेलं आहे. निषिद्ध कर्म त्याच्याकडून आता घडत नाहीये. विक्षेप गेला म्हणजे काय झालेलं आहे? तर चित्ताचं जे चांचल्य आहे, रजोगुणामुळे आपले चित्त चंचल असतं, त्यामध्ये काम क्रोध आणि त्याच्यातून निर्माण होणारे मत्सर वगैरे सगळे विकार त्या रजोगुणी माणसाच्या अंतःकरणाला चिकटलेले असतात. पण या ठिकाणी हा निर्मत्सर आहे आणि त्याच्या ठिकाणचा विक्षेप दोष म्हणजे चंचलता जी आहे ती पूर्णपणे गेलेली आहे. त्यानंतर तू शुद्धमती आहेस असं या ठिकाणी भगवंत त्याला म्हणतात. म्हणजे काय आहे शुद्धमती? तर साधन चतुष्टय संपन्न असा हा अर्जुन आहे. विवेक, वैराग्य, मुमुक्षत्व या आणि समाधी षटक या सगळ्या गोष्टींचा त्यांनी मनापासून काय केलेला आहे तर अभ्यास केलेला आहे. आणि ह्या अभ्यासामुळे भगवंताचं स्वरूप जाणून घेण्याची जी जिज्ञासा आहे, जी इच्छा आहे ती त्याच्या मनामध्ये पूर्णपणे काय झालेली आहे तर निर्माण झालेली आहे. म्हणून तो शुद्धमती आहे. नाही तर कित्येकदा आपण श्रवण कीर्तन करतो, भगवंताविषयीचे सतत गुणगान जे आहे ते आपल्या कानावर पडत असतात, पण तिथून उठलं की परत भगवंताचं विस्मरण होतं की त्याला जाणावं. किंवा भक्तांच्या अनेक कथा आपण ऐकतो की त्यांच्या समोर भगवंत कसा प्रगट झालेला आहे, पण त्या नुसत्याच ऐकतो आणि सोडून देतो आणि आपल्या समोर तो कधीच प्रगट होऊ शकणार नाही असा न्यूनगंड आपण आधीच बाळगतो. कारण हे साधन चतुष्टय संपन्नता जी आहे ती कमावण्याची आपल्या ठिकाणी काय नाहीये तर तयारी नाहीये. पण हा मात्र कसा आहे तर शुद्धमती म्हणजे साधन चतुष्टय संपन्न असा हा पूर्ण अधिकार प्राप्त झालेला आणि म्हणून त्याला भगवंताची पूर्णपणे जिज्ञासा मनामध्ये निर्माण झालेली आहे की त्याला जाणावं, त्याच्याकडनं कर्तव्य नेमकं काय आहे ते समजून घ्यावं आणि मग तो सांगेल त्याप्रमाणे आपले जीवन जे आहे ते व्यतीत करण्याचा प्रयत्न करावा. नंतर तो अनिंदक आहे. आता अनिंदक शब्दाचा या ठिकाणी अर्थ आहे की वेद, देव, गुरु यांच्याविषयी मनामध्ये अपरंपार श्रद्धा त्याच्या मनामध्ये आहे. ते जे सांगतात ते सत्यच आहे असा पूर्ण विश्वास त्याच्या ठिकाणी आहे. संशयात्मक वृत्ती अशी वेदांविषयी, देवाविषयी व गुरुविषयी त्याच्या मनात अजिबात नाही. हे खूप महत्वाचं की म्हणून तो कसा आहे तो अनिंदक आहे. दुसरं पद्धतीने असं म्हणतात की श्रीकृष्ण, श्रीराम यांना साधं मनुष्य समजणं हीच त्यांची केलेली निंदा आहे. किंवा आपल्या श्री गुरूंकडे सुद्धा एक साधा माणूस म्हणून बघणं हीच जणू काय त्यांची आपण केलेली काय असते तर निंदा असते. तर त्यांना तसं न समजता, कारण श्लोकच म्हणतो आपण गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्लोक म्हणणं, उच्चारणं हा भाग वेगळा आणि आतमध्ये तसाच दृढ भाव होणे हा भाग वेगळा. जिथं शुद्धमती आहे, मन सुमन झालेलं आहे, त्या ठिकाणी मात्र हा निश्चय पूर्णपणे असतो की श्री गुरु, ईश्वर आणि ब्रह्म अशी त्रिपुटी न राहता हे पूर्णपणे एकच आहे. हा भाव मनात असणं त्याला अनिंदक असं म्हटलेलं आहे. आणि त्यानंतर तो अनन्यगती आहे. मोक्षा वाचून दुसरी परमगती नाही हे त्याच्या चित्ताला पूर्णपणे पटलेलं आहे, हे त्याच्या लक्षात आलेलं आहे. असा तो अनन्यगती आहे. श्रीकृष्णाशिवाय मला तारणारा, या भवसागरातून मला पार करणारा दुसरा कोणी नाही असा त्याचा
कृष्णाविषयीचा गुरुविषयीचा भाव जो आहे तो पूर्णपणे त्या ठिकाणी त्याच्या अंतःकरणात बिंबलेला आहे. त्याला अनन्य गती असं म्हणतात. आणि असा अधिकार कमावलेला अर्जुन कोणासमोर आहे तर भगवान कृष्णांसमोर म्हणजे आपल्या श्री गुरूंसमोर आहे. आणि भगवान श्री गुरु रूपात त्याला काय करत आहे तर परमविद्या राजगुह्य अशी असणारी जी अध्यात्म विद्या आहे, परमार्थ विद्या आहे, ब्रह्मविद्या आहे, ती त्याचं निमित्त करून आपल्यासाठी प्रगट करणार आहे. आता मत्सर ज्याच्या चित्तात असतो त्याच्या ठिकाणी द्वेष, घृणा, तिरस्कार, हेवे दावे या सगळ्या गोष्टी असतात. आणि ह्या गोष्टी असल्यामुळे अंतःकरण जे आहे ते रजोगुणामुळे तमोगुणामुळे मलिन झालेलं असतं. आणि मलिन अंतःकरणाला ऐकलेलं सुद्धा लक्षात ठेवता येत नाही आणि नंतर आपल्या जीवनामध्ये ते उपयोगात सुद्धा आणता येत नाही. आणि नुसतंच ऐकलं आणि उपयोगात जर आणलेलं नसेल तर अपेक्षित असणारं जे फळ आहे की गुह्य असणारा परमात्मा माझ्यासमोर प्रगट व्हावा हे जे फळ आहे या विद्येचं ते त्याला मिळू शकत नाही. आणि म्हणून महत्वाचं की अर्जुन मत्सर रहित होता. तुकाराम महाराजांचा सुद्धा एक अभंग आपल्या समोर आहे की कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. इकडं भगवंताची खूप मोठी पूजा मांडलेली आहे. आता सद्यस्थितीमध्ये हार किती महाग मिळत आहेत, तेवढे महागाचे हार आणून त्या भगवंताच्या गळ्यात पण घातलेले आहेत. परंतु चित्तातला जो एखाद्या विषयीचा वाटणारा मत्सर आहे तो मात्र आमच्या चित्तातून गेलेला नसेल तर ती पूजा भगवंताला पावणार आहे का? मग सगळ्यात महत्वाची पूजा कुठली करायची आहे तर अंतःकरण आपलं जे आहे ते अत्यंत शुद्ध आणि स्वच्छ करण्याचा प्रयत्न करणे याला भगवंताची अर्चन भक्ती असं म्हणतात. असं एक नवीन अर्चन भक्तीचं सूत्र आपल्याला या ठिकाणी मिळून जाऊ शकतं. आता ह्या परमात्मा तत्वाला गुह्य का म्हटलेलं आहे? व्यवहारात आपण पाहतो की कळलं का रे तुला असं म्हटलं कोणी तर आपण म्हणतो हो कळलं. आता हे जे कळणं आहे ते कशामुळे कळलं असं आपल्याला जर कोणी विचारलं तर माझ्या बुद्धीमुळे कळलं असं आपण उत्तर देतो. म्हणजे बुद्धीला सगळं काही कळतं. इथपर्यंत कळण्याची जी काय उंची आहे ती आपली गेलेली आहे. पण माझ्या बुद्धीला कोणामुळे कळतं हे मात्र मला या अध्यात्म विद्येशिवाय संतांच्या संगतीत आल्याशिवाय कळणं शक्य नाही. कारण आमची बुद्धी आधी कोणी प्रकाशित केलेली आहे? बुद्धीमध्ये असणारं असं जे आत्मतत्व आहे, कूटस्थ चैतन्य जे आहे त्याच्या सान्निध्यात बुद्धी आल्यामुळे आणि अगदी मूळची प्रत्येक जीवाची बुद्धी जी आहे ती शुद्ध सत्वगुणी असल्यामुळे शुद्ध आणि स्वच्छ आहे. आणि स्वच्छ बुद्धीमध्ये या ज्ञानघन चैतन्याचा जो ज्ञान प्रकाश आहे तो पूर्णपणे आधीपासूनच तिथं असतो. आणि म्हणून त्याने आमची बुद्धी जी आहे ती काय होते तर प्रकाशित होते. आणि बुद्धी प्रकाशित झाल्यानंतर ती पूर्णपणे ऍक्टिव्हेट होते. म्हणजे ती काय करते तर जगत व्यवहार करायला सक्षम होते. पण ह्या बुद्धीला मात्र कोणामुळे आपल्याला कळतं हे लवकर लक्षात येत नाही. आणि माझ्या बुद्धीला कळतं असा जो अहंकार आहे, असा जो अभिमान आहे तो चित्तामध्ये सतत वाढता राहतो. आणि बुद्धी सापेक्ष अहंकार गळून पडल्याशिवाय बुद्धीच्या आतमध्ये दडून असलेला जो आत्मप्रकाश आहे त्याची जाणीव आम्हाला येऊ शकत नाही. आणि हा बुद्धी सापेक्ष अहंकार जर गळून पडायचा असेल तर त्यासाठी श्री गुरु कृपा जी आहे ते अत्यंत आवश्यक असते. आणि म्हणून ही जी अध्यात्म विद्या आहे ती गूढ आहे असं म्हटलेलं आहे. कारण बुद्धीला कळतं इथपर्यंत सगळ्यांना काही कळलेलं असतं, पण बुद्धीला कोणामुळे कळतं आणि त्याला पाहण्यासाठी खरोखरीच बुद्धीचा उपयोग आहे का हे जोपर्यंत आम्ही लक्षात घेत नाही तोपर्यंत या परमार्थामध्ये आमची पूर्ण प्रगती होऊ शकत नाही. आणि म्हणून ती सर्वश्रेष्ठ विद्या कुठली आहे तर जी परमात्म्याचं ज्ञान करून देणारी आहे ती सर्वश्रेष्ठ असणारी विद्या या अध्यायाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला काय करायचं आहे तर पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे. बाकी विद्येच्या साह्याने आपण सतत पाहतो की लौकिकातलं आमचं जीवन सुखी होण्याची व्यवस्था
इतर विद्यांच्या मध्ये आहे, पण अंतःकरणात असणारं सुखरूप तत्व जे आहे ते जाणण्याची व्यवस्था जी आहे ती मात्र अध्यात्म विद्येमध्ये आहे, ब्रह्मविद्येमध्ये आहे. आणि जो ती विद्या जाणतो आणि त्या परमात्म्याला जाणतो तो त्याच्या देहासगट ब्रह्मरूप होऊन राहतो. अशा श्रुती आपल्या समोर या ठिकाणी मांडलेल्या आहेत की ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती. ही श्रुती आपल्याला तेच सांगते की जो अध्यात्म विद्याचं परिशीलन करत करत आतमध्ये असणारं चैतन्य तत्व पूर्णपणे जाणतो, जाणल्यानंतर अखंड त्यामध्येच दृढ अपरिवर्तनीय असं जे काय आहे ते त्याचं स्थिर अंतःकरण त्या ठिकाणी राहतं, त्यावेळेला त्याचा देहासह तो काय होतो तर ब्रह्मरूप होतो. तुकाराम महाराज एक अभंग आपल्या समोर ठेवतात, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. त्या अच्युताची सर्व काळ आठवण कोणाला होईल हो? ज्यांनी त्याला जाणलेलं आहे, त्याचं महात्म्य जाणलेलं आहे आणि तो आपल्या अंतःकरणातच आहे हे ज्याला कळलेलं आहे त्याची वाणी सुद्धा सदैव त्याचं नाम संकीर्तन करण्यामध्ये गढून राहिलेली असते. आणि म्हणून तो कसा आहे तर तो सुखरूप होतो. आणि इथं म्हटलेलं आहे की ह्या विद्येचं वैशिष्ट्य काय आहे, तर छान एक शब्द या ठिकाणी वापरलेला आहे की प्रत्यक्ष अवगम यस्य. या व्युत्पत्तीनुसार आत्म्याचा अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष. आता दोन शब्द आपल्या समोर आहेत, एक परोक्ष आणि एक अपरोक्ष. व्यवहारामध्ये आपण अपरोक्ष हा शब्द ज्या वेळेला उपयोगात आणतो तेव्हा माझ्या अपरोक्ष ते येऊन गेले ह्या पद्धतीने तो अपरोक्ष शब्द आपण व्यवहारामध्ये उपयोगात आणतो. अपरोक्ष म्हणजे माझ्या माघारी येऊन गेले असं व्यवहारात त्याचा अर्थ करतो. पण अध्यात्म विद्येमध्ये परमार्थामध्ये अपरोक्ष शब्दाचा अर्थ आहे प्रत्यक्ष आणि परोक्ष शब्दाचा अर्थ आहे शब्दाच्या साह्याने कळलेलं आणि अपरोक्ष शब्दाचा अर्थ आहे अनुभव ज्ञानाने कळलेलं. तर मग हे जे आत्मतत्व आहे ते या ब्रह्मविद ब्रह्मैव भवती असा जो कोणी पवित्र असा झालेला आहे त्याच्या ठिकाणी ते कसं असतं तर अत्यंत प्रत्यक्ष. ज्ञानेश्वर माऊली हरिपाठामध्ये त्याचं वर्णन करतात, करतळी आवळा तैसा हरी. की करतलावर म्हणजे तळव्यावर जर आवळा आपण ठेवला तर त्या आवळ्याचं जसं सर्वांग पूर्ण असं दर्शन आपल्याला होतं त्याप्रमाणे हे ब्रह्मरूप झालेले देहात असतानाच ब्रह्मरूप झालेले असे जे संत आहेत त्यांना तो हरी जो आहे तो कसा असतो तर प्रत्यक्ष झालेला असतो. त्यांना त्याचा प्रत्यक्ष अनुभव असतो, त्या ब्रह्मतत्वाचा त्यांना प्रत्यक्ष असा अनुभव असतो. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे असा अभंग आपल्या समोर एका संताचा आहे की त्यांना हे जग जे आहे ते संपूर्ण ब्रह्मरूप असलेलंच काय होऊन जातं तर जाणवायला लागतं. आणि तुम्हाला आम्हाला मात्र कितीही ग्रंथ वाचले, संतांची प्रवचन ऐकले, त्यांनी स्वतःचे अनुभव जरी सांगून आपल्या समोर ठेवलेले असले की जगामध्ये हे ब्रह्म नावाचं तत्व पूर्णपणे व्यापून राहिलेलं आहे, तरी आपली दृष्टी मात्र जोपर्यंत तशी होत नाही तोपर्यंत प्रत्यक्ष जो अनुभव आहे तो येऊ शकत नाही. पण या चैतन्याचा आपल्याला खरोखरीच प्रत्यक्ष अनुभव आहे हे शास्त्राचं आपण थोडं समजून घ्यायचं. आता व्यवहारामध्ये ज्ञान करून घेण्याच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धती इकडे उपयोगाला येऊ शकत नाही चैतन्य नावाचं तत्व जाणण्यासाठी. व्यवहारामध्ये आपण रूप जे आहे ते डोळ्याच्या साह्याने जाणतो, चक्षुच्या साह्याने जाणतो, त्यानंतर शब्द जे आहेत ते श्रोत्रेंद्रियाच्या साह्याने जाणतो. म्हणजे ही जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत त्यांच्याद्वारे या जगतात असणाऱ्या गोष्टीचा अनुभव घेण्याची आपल्याला इतकी सवय लागलेली आहे की ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे ह्या 5 ज्ञानेंद्रियांचा उपयोग न करता सुद्धा एखादं ज्ञान असू शकतं यावर आपला सध्या स्थितीत तरी विश्वासच बसत नाही. पण परमार्थामध्ये ते तसंच आहे, ते इतकं प्रत्यक्ष आहे. आता डोळ्याने ज्या वेळेला मला रूप दिसतं त्यावेळेला ते नुसत्या डोळ्याने दिसतं का?
शास्त्र आपल्याला विचार करायला भाग पाडतं. केनोपनिषदामध्ये आपल्या समोर ठेवलेलं आहे की प्रत्येक गोष्टीचं ज्या वेळेला आपल्याला ज्ञान होतं तेव्हा होणाऱ्या ज्ञानाच्या मागे असणारं ज्ञान जे आहे ते अखंड स्वरूपामध्ये असतं आणि असणाऱ्या ज्ञानाच्या सत्तेवर जीवाला ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून होणारं ज्ञान जे आहे ते सतत सुरू आहे. मग आता असणारं ज्ञान जे आहे ते कुठल्याही ज्ञानेंद्रियांनी ज्या वेळेला मला बाहेरचं ज्ञान होतं त्यावेळेला जर मला असणाऱ्या ज्ञानाचं सतत स्मरण असेल तर तेच त्या ठिकाणी प्रत्यक्ष होणार नाही का? की चैतन्याच्या सत्तेशिवाय जर ज्ञानेंद्रियांना काहीच कळणं शक्य नाही, मग ज्या अर्थी ज्ञानेंद्रियांना काहीतरी बोध सतत होत चाललेला आहे त्या अर्थी चैतन्याच्या सत्तेवरच तो होत असल्यामुळे चैतन्य माझ्यासाठी प्रत्यक्ष माझ्या आतमध्ये सतत आहे असा दृढ जो भाव आहे तो आम्हाला या ठिकाणी धारण करता आला पाहिजे. पण इत्यादा ऐकून सुद्धा ते चैतन्य आमच्यासाठी गुह्यच राहतं, कारण ते जे आहे ते 5 ज्ञानेंद्रियांनी त्याचा घोट घेता येत नाही. छान समर्थांनी आत्माराम मध्ये आपल्या समोर अशी मांडणी केलेली आहे की ते कसं आहे तर निघोट आहे, त्याचा आपल्याला असा ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून अनुभव घेता येत नाही आणि म्हणून ते आपल्यासाठी जणू काही गुह्य झाल्यासारखं वाटत आहे. पण सतत शास्त्रशुद्ध पद्धतीने विचार केला, संतांनी ज्याप्रमाणे विचार करायला शिकवला, शास्त्रांनी ज्याप्रमाणे विचार करायला शिकवला त्या पद्धतीने विचार आणि मनन जर माझं सतत चाललेलं असेल तर मला जो संशय वाटतो या आत्म्याविषयीचा तो संशय निवृत्त झाल्याशिवाय राहत नाही आणि अशी संशयाची निवृत्ती होऊन निश्चयात्मक ज्ञान बुद्धीला झालं की तोच आमच्या बुद्धीला झालेला आत्म्याचा साक्षात्कार असतो. नाहीतर साक्षात्कार म्हटलं की आपल्याला समोर काहीतरी दिसलं पाहिजे, ते नामरूपात्मक असलं पाहिजे. या पद्धतीने साक्षात्कार या शब्दाचा आपण काय करतो तर अर्थ घेतो. साक्षात आकार ह्या पद्धतीने काहीतरी नामरूपात्मक दिसलं की त्याला आपण साक्षात्कार म्हणतो. आता असे साक्षात्कार सुद्धा जर उत्तम साधना चाललेली असेल तर साधकाला येऊन जाण्याची शक्यता असते. पण हे साक्षात्कार सुद्धा कसे आहेत तर डॉक्टर काका गमतीने म्हणतात की आम्हाला शाबासकी दिल्यासारखे आहे की बाबा रे तुझी वाटचाल बरोबर चाललेली आहे, अशीच चालू दे. मग आता त्याच्याकडे सुद्धा आपण काय करायचं आहे तर ह्या पद्धतीने बघायचं आणि पुढे जायला निघायचं. पण सामान्य जो साधक आहे तो अशा कुठल्या तरी साक्षात्कारामध्ये अडकून पडतो आणि मग काही संप्रदायामध्ये पद्धत आहे की कुठल्या तरी एका वारी एकत्र यायचं आणि मग तुम्हाला काय अनुभव आला, तुम्हाला काय अनुभव आला अशी तिथं अनुभवांची चर्चा लागलेली असते. आणि मग अशी चर्चा जिथे रंगते त्या ठिकाणी नवशिका एखादा साधक गेलेला असेल तर सगळ्यांनी आपले अनुभव सांगितले आणि आपल्याला मात्र अनुभव सांगता येत नाहीये, मग रचलेला एक अनुभव तो सांगतो. ह्या पद्धतीने ह्या परमार्थ क्षेत्रामध्ये आपणच आपली काय करून घेतो तर फजिती करून घेतो. तर असं नव्हे, इथं साक्षात्कार शब्दाचा अर्थ आहे साक्षात तेच होणे. आता साक्षात तेच जर व्हायचं असेल तर सतत त्याचं अनुसंधान जे आहे ते तुमच्या आमच्या ठिकाणी काय करायला पाहिजे तर राहायला पाहिजे. आतापर्यंत आपण कर्मसन्यास नंतर योग मार्गाचे बऱ्याच श्लोकांमधून अभ्यास केलेला आहे. मग आता कर्मसन्यासही अवघड आहे, सगळं सोडून जा कुठंतरी आणि मग आत्मतत्वाचं चिंतन करा. त्यानंतर योग चित्त वृत्ती निरोध असं जे योग साधनेमध्ये आपल्या समोर पहिल्यांदाच सांगितलं तेही अवघड आहे. पण त्याच्यापेक्षा आपलं अंतःकरण जर सतत विचार करतच आहे, आता कुठला ना कुठला तरी विचार आतमध्ये जर चालूच असतो तर त्याच विचारांना जर योग्य वळण लावलं तर आपल्यासाठी हे गुह्य असणारं परमात्म तत्व उघड व्हायला म्हणजे प्रत्यक्ष व्हायला अजिबात हरकत नाही. म्हणून सोपं काय आहे तर विचार साधना जी आहे ती खरोखरीच सोपी आहे, पण विचार कसा करावा हे शास्त्र जे आहे ते संतांच्या संगतीत बसून प्रस्थानत्रयीचा अभ्यास करून तुम्हाला आम्हाला नक्की शिकावं लागतं आणि ते शिकल्यानंतर उपयोगात आणावं लागतं. म्हणजे दृष्टी बदलावी लागते आणि दृष्टी बदलली की ते आत्मतत्व जे आहे ते प्रत्यक्ष व्हायला काहीच हरकत नाही. तिसऱ्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की जे अश्रद्ध आहेत म्हणजे ज्यांची वेदावर, श्री गुरूंवर, संतांवर श्रद्धा नाही
असे जे कोणी आहेत ते या अध्यात्म विद्येला काय होतात तर मुक्तात आणि मग त्याचा परिणाम काय आहे तर संसाराच्या बंधनातून त्यांची सुटका होत नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम ह्या चक्रामध्ये ते पूर्णपणे त्या ठिकाणी अडकलेले राहतात. बाकी विद्या खूप शिकतात पण अध्यात्म विद्या शिकण्याचा मात्र जीवाकडनं कशामुळे प्रयत्न होत नाही तर त्याला ती गरजेची पण वाटत नाही आणि त्या ठिकाणी श्रद्धा ती विकसित झालेली नसते आणि म्हणून असे अश्रद्ध लोक जे आहेत ते पुनरपि जननम पुनरपि मरणम मध्ये परत परत येऊन पडतात. त्यांची किंवा आता किती वेळा जन्मा यावे किती भावे फजित असं तुकाराम महाराज म्हणतात की जितक्या वेळेला आपण जन्माला येतो ते कशामुळे येतो तर वासनेमुळे येतो. या वासना शिल्लक कशामुळे राहतात तर सुखरूप असणारं तत्व आतमध्ये आहे याची कधी जाणीवच निर्माण होत नाही आणि ते जाणण्याची प्रेरणा सुद्धा आतून आपल्याला मिळत नाही कारण अंतःकरण जे आहे ते रजतमानी बाहेरच्या सुखांकडे पूर्णपणे आकर्षित झालेलं राहतं आणि म्हणून आतलं असणारं जे सुख आहे आतला असणारा जो आत्माराम आहे त्याच्याकडे तुम्ही आम्ही प्रवृत्त होत नाही आणि ही विद्या ग्रहण केली पाहिजे असं सुद्धा तुम्हाला आम्हाला वाटत नाही. ही विद्या पूर्णपणे जर ग्रहण केलेली असेल तर त्याचं कुठलं फळ आम्हाला मिळणार आहे हो. बाकीच्या लौकिक विद्या शिकून आम्हाला पैसा मिळवता येईल, नावलौकिक मिळवता येईल, कीर्ती संपादन करता येईल, मग परमात्मा अध्यात्म विद्येने यातलं कुठलं फळ मिळणार आहे तर अध्यात्म विद्येने अशी बाहेरची सुख मिळणार नाही पण मीच सुखरूप आहे असं पूर्ण ज्ञान झाल्यानंतर मात्र सुख शांती आनंद समाधान आणि तृप्ती जे आपल्याला बाजारात मिळू शकत नाही ते आपल्या अंतःकरणातच आपल्याला प्राप्त होऊन राहू शकते. एवढं त्याचं सुंदर असं जे फळ आहे ते या ठिकाणी आपल्या समोर भगवंतांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर आपल्या समोर 4 ते 10 असे श्लोक या ठिकाणी आहेत आणि त्यामध्ये भगवंतांनी काय केलेलं आहे तर ऐश्वर्य योगाचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे स्वरूपाने मी कसं आहे हे भगवंत या ठिकाणी आपल्याला सांगत आहे. सुरुवातीलाच आपण म्हटलं की आता जे अश्रद्ध हे वर्णन आलेलं आहे ते जीवाचं वर्णन आलेलं आहे म्हणजे त्वम पदाचं वर्णन आलेलं आहे आणि आता पुढचं जे वर्णन आहे ते तत्पदाचं वर्णन आहे. वाच्यार्थाने ईश्वर आणि लक्षार्थाने ब्रह्म नावाचं तत्व कसं आहे त्याचा या जगाशी संबंध कसा आहे या पद्धतीचा जो उहापोह आहे तो 4 ते 10 या श्लोकांमध्ये इथं भगवंतांनी ठेवलेला आहे आणि त्याला ऐश्वर्य योग असं म्हटलेलं आहे. आता लक्ष्मीची स्थापना आज झालेली आहे आणि ऐश्वर्य योग आपला पण या ठिकाणी सुरू झालेला आहे. आता लक्ष्मी आणि ऐश्वर्य ह्याची सांगड आपली व्यावहारिक जीवनामध्ये छान बसलेली आहे की अहो ते ऐश्वर्यवान आहे म्हणजे काय आहे त्यांच्याजवळ भरपूर लक्ष्मी आहे मग त्या पद्धतीचं ऐश्वर्य हे आहे का तेच आता आपल्याला या ठिकाणी की भगवंताचं ऐश्वर्य कशा पद्धतीचं आहे ते आपल्याला या ठिकाणी छान पद्धतीने समजून घ्यायचं आहे. त्या श्लोकांमध्ये 4था आणि 5वा जो श्लोक आहे त्या श्लोकामध्ये जे 2 विधान भगवंतांनी केलेले आहेत ते अत्यंत विरोधी आहे असं आपल्याला ऐकता वाटून जातं पण त्याचाच अर्थ व्यवस्थित लक्षात घेतला तर भगवंताचा ऐश्वर्य योग म्हणजे काय ते कळण्याला आपल्याला मदत होईल. आता 4थ्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात मस्थानी सर्वभूतानी न चाहम तेष्वस्थितः आणि 5व्या श्लोकामध्ये म्हणतात नचमस्थानी भूतानी. आता सर्व भूत माझ्यामध्ये आहेत हे आपल्याला 4थ्या श्लोकामध्ये सांगतात की व्यक्त अव्यक्त असणारं अमूर्त असणारं आणि मूर्त असणारं जग अशा ज्या दोन्ही गोष्टी आहेत ज्या त्या सगळ्यांमध्ये मी कसा व्यापून आहे तो ओतप्रोत व्यापला गेलेला आहे. आता माझ्या ठिकाणी सर्व भूते असली तरी पण मी त्यांच्यात नाही असं भगवंताचं या ठिकाणी वाक्य आहे की सर्व भूतांमध्ये मी आहे पण ते मात्र माझ्यामध्ये नाही. आणि हे जे आहे ते आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे तर समजून घ्यायचं आहे. भगवंताचं ऐश्वर्य विलक्षण असं असणारं ऐश्वर्य कशात आहे तर ते ह्या 2 चरणांमध्ये आपल्या समोर ठेवलेलं आहे की सगळी भूत जी आहे ती माझ्या सत्तेवर भासमान होत चाललेली आहे
माझ्याशिवाय त्यांना दुसरी गती नाही, माझ्याशिवाय त्यांना दुसरी सत्ता नाही. पण एवढ्या भासमान होणाऱ्या जगतामध्ये मी ओतप्रोत भरलेला असून सुद्धा मी जगतातल्या कुठल्याही गोष्टींमध्ये, कुठल्याही भूतांमध्ये, कुठल्याही वस्तूमध्ये लिप्त मात्र अजिबात नाही. आणि हा भगवंताचा ऐश्वर्य योग या ठिकाणी त्यांनी प्रगट केलेला आहे. आता जन्मादस्य यतः असं एक ब्रह्मसूत्र आहे. हे संपूर्ण जगत जे आहे ते कशाच्या सत्तेवर उत्पत्ती आहे, कशाच्या सत्तेवर त्याची स्थिती आहे आणि कशाच्या सत्तेवर लय आहे. आता जग म्हणून काही तुम्हाला आम्हाला झालेलं दिसतंय. आता हे जग जे आहे ते वास्तविक पाहता सत्य नसून कसं आहे तर आभासिक आहे, अशी शास्त्राची आपल्याला शिकवण आहे. आता एवढं ते जग आम्हाला प्रत्यक्ष दिसत असताना ते आभासिक आहे हे कसं काय आम्ही समजून घ्यायचं आहे, असा एक मोठा प्रश्न या ठिकाणी आपल्याला मनामध्ये निर्माण होतो की एवढं प्रत्यक्ष ते आम्हाला दिसत असताना ते आभासिक आहे हे कसं काय आपण समजून घ्यायचंय. एक उदाहरण दिलेलं आहे या ठिकाणी की यथाकाश स्थितो नित्यम वायू सर्वत्र गोमहान, की या संपूर्ण आकाशामध्ये वायू नावाचं तत्व जे आहे ते पूर्णपणे काय आहे तर त्या ठिकाणी स्थित असणारं असंच आहे. पण त्या वायूच्या पलीकडे सुद्धा आकाश नावाचं जे तत्व आहे ते अजूनही त्याच्या पलीकडचं आहे. त्याप्रमाणे ह्या जगतामध्ये पूर्णपणे मी व्यापून आहे, पण जगताच्या पलीकडे सुद्धा कसं आहे तर भरपूर ब्रह्मांडाच्या पलीकडे सुद्धा मीच व्यापून राहिलेला आहे. थोडस इथं आपल्याला आता समजून घ्यायचं आहे की समोर जे अर्जुनाच्या समोर हा योग सांगणारे श्रीकृष्ण आहेत ते ब्रह्मरूप आहेत, पण तरीही सध्या अवयवासहित आहे. आणि तेच भगवंत या ठिकाणी त्याला सांगत आहेत की मी मूळचा कसा आहे तर अमूर्त आहे आणि अवयव रहित आहे. आता दृश्य जग कसं आहे तर सावयव आहे आणि ब्रह्म नावाचं तत्व कसं आहे तर ते निरवयव आहे. दृश्य जग जे आहे ते सावयव असल्यामुळे साकार आहे आणि ब्रह्म नावाचं तत्व हे जे आहे ते अवयव असल्यामुळे कसं आहे तर अदृश्य आहे. मग आता अदृश्य असणाऱ्या त्या तत्वावर दृश्य जगताचा भास काय झालेला आहे तो सुरू आहे. तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये स्पष्ट सांगितलंय की या जगाचं स्वरूप कसं आहे तर रज्जूवर ज्याप्रमाणे सर्प भासावा त्याप्रमाणे आत्म्यावर देहाचा भास आणि ब्रह्मावर जगताचा भास जो आहे तो तुम्हाला आम्हाला सुरू झालेला आहे. आता रज्जू सर्प जो आहे त्या दृष्टांतावरून हे जग आणि आत्मा यांचं नातं काय आहे, देह आणि आत्मा, जग आणि ब्रह्म यांचं नातं काय आहे ते आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. नाम रूप आणि अस्ति भाती प्रिय अशा 5 गोष्टी आपल्या समोर आहेत. अस्ति भाती प्रिय नाम आणि रूप. प्रत्येक दृश्य वस्तू जी आहे जगतातली प्रत्येक दृश्य वस्तू जी आहे ती या 5 मध्ये काय झालेली आहे तर या 5 गोष्टींनी युक्त असणारी आहे. नाम रूप हे मायेचे आहेत, अस्ति भाती प्रिय हे ईश्वरीय सत्तेतलं आहे आणि ह्याच्या मागे सच्चित आनंद जे आहे ते मात्र कसं आहे तर ब्रह्माचं स्वरूप लक्षण आहे. ब्रह्माचं स्वरूप लक्षण सांगताना ते सद्घन आहे, चिद्घन आहे, आनंद घन आहे अशी शास्त्राची आपल्या समोर मांडणी आहे. आता तेच सच्चित आनंद असणारं तत्व ज्या वेळेला जणू काही या जगतामध्ये मूर्त झाल्यासारखं दिसतं त्यावेळेला त्याला या 5 गोष्टींनी युक्त काय होतं तर या 5 गोष्टींनी ती वस्तू किंवा व्यक्ती व्यक्त झालेली असते. अस्थिरूप दृश्य जगामध्ये सतरूप ब्रह्म व्यापून असले तरी सतरूप ब्रह्मामध्ये अस्थिरूप जग नाही अशी मांडणी आपल्या समोर. म्हणजे जे 4थ्या आणि 5व्या श्लोकातले आपण पाहिलं की सर्व भूते काय आहेत तर माझ्या सत्तेवर भासमान व्हायला लागलेले आहेत, परंतु कुठल्याही भूतामध्ये मी मात्र नाही किंवा त्यांच्यापासून मी कसं आहे तर पूर्णपणे अलिप्त आहे. आता नामरूप जे आहे ते मायेतून आलेले आहेत, ते मायेचं देणं आहे, ते माईक आहे.
म्हणजे नाम आणि रूप हे सतत परिवर्तनशील आहे, म्हणून त्यांना माईक असं म्हटलेलं आहे. आता माझ्या समोर हा रुमाल आहे. हा रुमाल सद्यस्थितीमध्ये मला उपयोगात आणता येतोय, त्याची मला गरज आहे आणि त्याला मी उपयोगात आणते आहे. पण ज्या वेळेला याचं रंग विटेल, ज्या वेळेला याचे धागे विरळ विरळ होत जातील, त्यावेळेला रुमाल जरी तोच असला तरी सुद्धा तो माझ्या उपयोगाचा राहणार नाही आणि त्याचं रूपही पालटेल. आणि रूप पालटल्यानंतर सध्या मी ज्याला रुमाल म्हणते त्याचं रंग विटल्यानंतर, त्याचे धागे विरळ झाल्यानंतर मी त्याला फडकं ह्या नावाने संबोधित करू शकते. म्हणजे त्याचं नाम आणि रूप कसं आहे तर दोन्ही बदलणारं आहे, दोन्ही परिवर्तनशील आहे. इथं रुमालाचं एक उदाहरण आपण घेतलं, तसं दृश्य जगतातली प्रत्येक गोष्ट जी आहे ती परिवर्तनशील आहे. आणि जे जे परिवर्तनशील असतं ते ते मायेतून आलेलं असतं. आणि माया कशी आहे तर अनिर्वचनीय, मिथ्या, सत, असत, विलक्षण या पद्धतीने त्या मायेचं काय केलेलं आहे तर वर्णन केलेलं आहे. सत विलक्षण, असत विलक्षण, म्हणजे सतच्या लक्षणाशीही जुळत नाही आणि असतच्या लक्षणाशीही जुळत नाही. आता सतचं लक्षण काय आहे? अखंड असणं हे सतचं काय आहे? लक्षण आहे. आणि दृश्य जगतातले पदार्थ कुठलेही अखंड असत नाहीत, म्हणून ती सत कशी आहे तर सत विलक्षण आहे. आणि असत विलक्षण म्हणजे जे कधीही नसतं. आता कधीही नसतं असं एक तत्व आणि कायमचं असतं असं एक तत्व. जे त्रिकालाबाधित आहे, कायमचं आहे ते सत, आणि जे कधीच नसतं ते असत. आणि माया कशी आहे? तिला सत म्हणावं तर ती परिवर्तनशील आहे, ती कायमची बदलणारी आहे, ती कधी असते कधी नसते, म्हणून ती सतच्या लक्षणाशी जुळत नाही. तिला असत म्हणावं म्हणजे ती कधीच नाही असं म्हणावं तर सामान्य असणाऱ्या सर्व जीवांना ह्या दृश्य जगताचा, देहाचा आणि अंतःकरणाचा सतत अनुभव सुरू असल्यामुळे ती असत आहे असं सुद्धा तिला म्हणू शकत नाही. मग वांझेचा पुत्र, सशाचे शिंग अशा असतची जी काय आहे ती उदाहरणं दिले जातात. मग आता सतच्याही लक्षणाशी जुळत नाही आणि असतच्याही लक्षणाशी जुळत नाही, म्हणून या मायेला सतासत विलक्षण, अनिर्वचनीय, सतच्या वचनांशी जुळत नाही, असतच्या वचनांशी सुद्धा जुळत नाही, म्हणून सतासत विलक्षण, अनिर्वचनीय, परिवर्तनशील आणि म्हणून मिथ्या. म्हणजे संपूर्ण जगत कसं आहे तर ह्या पद्धतीचं मिथ्या आहे. म्हणजे सत्य रूपाने ते कधीही नाही तर ते भासमान असंच आहे. आता या आपण पाहिलं की हे रुमाल आपल्याला सद्यस्थितीत दिसतोय म्हणजे त्याचं रूप दिसतंय. याचं हे जे रूप आहे ते कशावर अवलंबून आहे तर धाग्यांवर अवलंबून आहे. काही आडवे धागे, काही उभे धागे एकत्र आल्यामुळे रुमाल नावाचं एक पदार्थ आपल्या समोर आहे. रुमाल नावाची एक वस्तू जी आहे ती आपल्या समोर आहे. मग आता हे धागे कुठून आलेले आहेत तर धागे कापसातून आलेले आहेत. कापूस कुठून आलेला आहे ह्या पद्धतीने जर आपण विचार करत गेलो तर अस्थि नावाचं एक तत्व आहे आणि म्हणून रुमाल नावाची एक वस्तू आपल्या समोर आहे. मग आता हे अस्थि नावाचं तत्व कुठून आलेलं आहे तर सतच्या अधिष्ठानावर अस्थि रूपाने काहीतरी आहे आणि म्हणून वस्तू रूपाने आपल्याला रुमाल दिसतो आहे. ह्या पद्धतीने इथं आपल्याला काय करायचं आहे तर विचार करायचा आहे. मग आता काहीतरी असतं म्हणून काहीतरी दिसतं, पण जे दिसतं ते कसं आहे तर माईक आहे. जे असतं ते कसं आहे तर ईश्वरीय सत्तेमध्ये ते आहेच आहे आणि त्याचं अधिष्ठान जे आहे ते काय आहे तर ते ब्रह्म नावाचं तत्व आहे, सत नावाचं तत्व आहे. त्या सतमुळे सतच्या अधिष्ठानावर अस्ति आणि अस्तिच्या अधिष्ठानावर या रुमालाचं अस्तित्व, अस्तित्वाकडून अस्तिकडे जायचं, अस्तिकडून सतकडे जायचं. ह्या पद्धतीचा विचार जर प्रत्येक गोष्टीचा आपल्याला करता आला तर खूप सोपा श्लोक आपल्या समोर ठेवलेला आहे. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. की डोळे उघडल्यानंतर मला काही वस्तू दिसणार आहेत, काही व्यक्ती दिसणार आहेत, या जगातल्या अनंत गोष्टी ज्या आहेत त्या मला दिसत राहणार आहेत, पण या सगळ्या दिसण्याच्या मागे
काय आहे तर एक आहे ईश्वराचं अस्ति नावाचं तत्व आणि त्याचं जे अधिष्ठान आहे ते सत नावाचं तत्व आणि त्या सतच्या सत्तेवर हे दृश्य जगत जे आहे ते तुम्हाला आम्हाला भासमान व्हायला लागलेलं आहे आणि भासमान म्हणजे कधी असतं कधी नसतं त्याला परमार्थ शास्त्रामध्ये भास असं म्हणतात. मग या संपूर्ण जगताला उत्पत्ती आहे त्याप्रमाणे लय आहे. उत्पत्तीच्या पूर्वी नाही लयानंतर सुद्धा ते राहत नाही आणि म्हणून मध्ये आधे जे आपल्याला काही भासतं त्याला भास असं म्हणतात आणि भासात जो अडकून पडतो त्याला वेडा असं म्हणतात. मग तुम्ही आम्ही कसे आहे पारमार्थिक दृष्टिकोनातून विचार केले तर भासाला सत्य समजून बसलो मग तेच आपल्या ठिकाणी निर्माण झालेलं वेड आहे आणि हे वेड आता आपल्याला काय करायचं आहे तर काढून टाकायचं आहे. एक उदाहरण इथे आपल्या समोर दिलेलं आहे ते म्हणजे बर्फ आणि पाणी यांचं. आता बर्फामध्ये पाणी आहे पण पाण्यामध्ये मात्र बर्फ असतोच असं नाही. कधी असतो कधी नसतो. जे भगवंत म्हणतात की काय आहे तर मस्थानी सर्व भूतानी सगळे भूत माझ्या अधिष्ठानावर भासमान होतात पण सर्व भूतांमध्ये मात्र मी नाही. म्हणजे काय नाही आहे तर बर्फ मध्ये पाणी आहेच आहे पण पाण्यामध्ये मात्र बर्फ कायमस्वरूपी असतो असं मात्र नाही. जर त्या ठिकाणी आर्द्रता निर्माण झाली तर त्या पाण्याचं रूपांतर बर्फामध्ये होतं पण बर्फ वितळल्यानंतर सुद्धा शिल्लक काय राहतं तर पाणीच पाणी राहतं. म्हणजे पाणी हे महत्वाचं आहे आणि बर्फ जो आहे तो कधी होणारा कधी नसणारा असा आहे. त्यामुळे लक्ष कुणाकडे द्यायचं बर्फही दिसत असला तरी पाण्याकडे पाहण्याचा प्रयत्न करायचा. आता बर्फच लक्षात ठेवून जीवन जगायचा प्रयत्न केला तर त्याला अज्ञानी असं म्हणतात आणि पाणी पाहण्याचा प्रयत्न करून बर्फाचा उपयोग केला तर त्याला ज्ञानी असं म्हणतात. असं या ठिकाणी आपल्या समोर एक उदाहरण दिलेलं आहे की बर्फात अडकून पडायचं नाही तर पाण्याचं चिंतन करायचं. त्याप्रमाणे नामरूपांमध्ये अडकून पडायचं नाही तर त्यातही असणारं जे चैतन्य नावाचं तत्व आहे सच्चित आनंदघन असणारं तत्व आहे ते पाहण्याचा तुम्ही आम्ही काय करायचं आहे तर प्रयत्न करायचा आहे. छान एक परत मांडणी ह्याच उदाहरणावरून केलेली आहे की पाण्याचं बर्फावाचून कधीही अडत नाही पण बर्फाला मात्र पाण्याशिवाय तयार होता येत नाही. तसं या चैतन्याचं आमच्या इंद्रियांवाचून अजिबात अडत नाही पण आमच्या इंद्रियांना मात्र त्याच्याशिवाय साधी हालचाल सुद्धा करता येत नाही. मग हे लक्षात घेऊन जास्तीत जास्त लक्ष जे आहे ते आपल्या चैतन्याकडे तुम्ही आम्ही काय करायचं आहे तर अनुसंधान कोणाचं ठेवायचंय तर त्या चैतन्याचं ठेवायचं आहे. आता आपल्या समोर इथं की या दृश्य जगताचा आणि ब्रह्माचा देहाचा आणि आत्म्याचा संबंध काय आहे. 4 प्रकारचे संबंध शास्त्राने आपल्या समोर ठेवलेले आहेत. एकाला संयोग संबंध असं म्हणतात. आता जिथं जिथं 2 सावयव पदार्थ एकत्र येतात 2 वस्तू एकत्र येतात त्या ठिकाणी हा संयोग संबंध जो आहे तो निर्माण होतो. उदाहरण आपल्याला नेहमी दिलेलं असतं की एखाद्या फांदीवर जर आपल्याला चिमणी बसलेली दिसली तर त्या चिमणीचे पाय आणि फांदी यांचा काय झालेला आहे तर संयोग संबंध झालेला आहे. म्हणजे काही काळ ते दोघंही एकत्र आलेले आहे तो संयोग संबंध. मग आता या ठिकाणी हे दोन्हीही व्यावहारिक सत्तेतले आहेत म्हणून त्यांचा संयोग संबंध होऊ शकला पण ब्रह्म जे आहे आत्मा नावाचं जे तत्व आहे ते पारमार्थिक सत्तेतलं आहे आणि देह आणि जग जे आहे ते व्यावहारिक सत्तेतलं. खरं तर व्यावहारिक सत्ता आम्ही ते उपयोगात आणतो पण दुसरी जी सत्ता सांगितली ती प्रातिभासिक सत्ता सांगितलेली आहे की हे संपूर्ण जग कसं आहे तर ईश्वराला पडलेल्या स्वप्नासारखं. जसं गाढ झोपेतून आपल्याला स्वप्न पडतं त्या स्वप्नामध्ये आपण अनेक अनुभव घेतो पण त्यातली एकही गोष्ट प्रत्यक्षात असत नाही त्याप्रमाणे हे जग सुद्धा ईश्वराला पडलेलं एक दीर्घ स्वप्न आहे असं म्हटलं जातं. मग संयोग संबंध केव्हा होतो तो 2 सावयव गोष्टी एकत्र येतात तेव्हा संयोग संबंध असू शकतो. परंतु एक सावयव आहे आणि दुसरं इथं निरवयव आहे तर यांचा संबंध संयोग संबंध होऊ शकत नाही.
म्हणून ब्रह्माचा आणि जगताचा, देहाचा आणि आत्म्याचा संयोग संबंध नाही. एक संबंध त्यांचा स्पष्ट झाला. आता दुसरा संबंध सांगितलेला आहे समवाय संबंध. गुण आणि गुणी यांचा मिळून हा समवाय संबंध जो आहे तो तयार होतो असं म्हणतात. आता उदाहरण दिलेलं आहे की गुलाबाचं फूल आणि त्याचा सुगंध. आता गुलाबाचं फूल गुणी आहे आणि त्याचा सुगंध हा त्याचा गुण आहे. आता ह्याही ठिकाणी एक गुण आणि एक गुणी आहे. आता ब्रह्म नावाचं तत्व जे आहे ते निर्गुण आहे आणि देह किंवा जग जे आहे ते कसं आहे तर सगुण आहे. त्यामुळे त्यांचा समवाय संबंध सुद्धा असणे शक्य नाही. हे सगळं कशासाठी समजून घ्यायचं आहे आपल्याला की माझ्या आतमध्ये असणाऱ्या चैतन्याचा आणि माझा नेमका संबंध काय आहे. कारण तेच तू आहे असं आम्हाला तत्वमसी महावाक्याच्या साह्याने श्री गुरु उपदेश करतात की ते सुखरूप असणारं जे चैतन्य तत्व तुझ्या आतमध्ये आहे तेच तुझं मूळचं स्वरूप आहे. मग आता हे जे माझं मूळचं स्वरूप मला जाणायचं असेल तर ज्या देहामध्ये मी राहते त्या देहाचा आणि माझा नक्की संबंध काय आहे ते लक्षात घेतल्याशिवाय आपल्याला या संबंधा पलीकडचं जे स्वरूप आहे आपलं ते जाणता येणार नाही. तिसरा संबंध आपल्या समोर ठेवलेला आहे त्याला तादात्म्य संबंध असं म्हटलेलं आहे. आता दोन समसत्तेतील गोष्टी ज्या आहेत त्या एकत्र राहू शकतात. उदाहरण दिलेलं आहे की दूध आणि पाणी दोन्हीही द्रव पदार्थ आहेत म्हणून ते एकमेकांमध्ये मिसळून राहू शकतात आणि एकत्र राहतात. त्यांना काय म्हटलेलं आहे तर तादात्म्य संबंध असं म्हटलेलं आहे. आता दोन्ही एकाच सत्तेतली आहेत. तर आता देह जो आहे तो व्यावहारिक सत्तेतला म्हणा किंवा प्रातिभासिक सत्तेतला म्हणा आणि आत्मा जो आहे तो पारमार्थिक सत्तेतला आहे. दोघांचीही सत्ता विषम आहे. त्यामुळे त्यांचा तादात्म्य संबंध सुद्धा असू शकत नाही. तीन संबंध या ठिकाणी नाही असं सांगण्यात आलंय. संयोग संबंध नाही, समवाय संबंध नाही आणि तादात्म्य संबंध सुद्धा त्यांचा नाही. कारण आत्मा जो आहे तो चेतन आहे आणि जगत जे आहे देह जो आहे तो जड आहे. दोन्हीही विरोधी आहेत एकमेकांच्या म्हणून ते एकत्र म्हणजे तादात्म्य संबंधाने सुद्धा राहू शकत नाही. मग आता कुठला संबंध राहिला एक त्याला अध्यासिक, आभासिक किंवा कल्पित असे तीन शब्द आहेत की आमचा आणि आत्म्याचा संबंध कसा आहे तर एक अध्यासिक आहे, आभासिक आहे आणि कल्पित आहे. म्हणजे कसा आहे म्हणजे रज्जूवर सर्प भासल्यानंतर त्यांचा जो संबंध आहे त्या पद्धतीचा हा संबंध आहे. रज्जू सर्पापरी भासियले जगडंबर की रज्जूवर सर्प भासावा त्याप्रमाणे ब्रह्मावर जग आणि आत्म्यावर देह भासमान व्हायला लागलेला आहे. आणि त्यांचा संबंध कसा आहे तर आभासिक. आता तीन शब्द वापरलेले आहेत, अध्यासिक, आभासिक आणि कल्पित. आता कल्पित संबंध आहे म्हटल्यानंतर त्या कल्पित संबंध एकदा लक्षात घेतला की माझं मूळचं स्वरूप काय आहे. देह मला दिसतो आहे पण देह मी आहे ही काय आहे एक कल्पना आहे, तो अध्यास आहे आणि माझ्या ठिकाणी मी तो चुकीने काय करून घेतलेला आहे तर माझा तसा पूर्णपणे निश्चय करून घेतलेला आहे. पण तो विपरीत असणारा निश्चय आहे. मी माझ्याविषयी केलेली गैरसमजूत आहे आणि ही गैरसमजूत दूर केल्याशिवाय खऱ्या स्वरूपाची प्राप्ती जी आहे ती तुम्हाला आम्हाला होऊ शकत नाही. मग अध्यासिक संबंध लक्षात घ्यायचा आहे की नेमका संबंध कसा आहे तर अध्यासिक आहे, कल्पित आहे, आभासिक आहे. काही काळ जो आहे तो त्या ठिकाणी तो भासमान होणारा आहे पण काही काळानंतर तो निवृत्त सुद्धा होऊ शकतो. म्हणजे मिळेना कदा कल्पनेचे मिळेल असं आपल्याला समर्थ रामदास स्वामी सांगतात की जो खरा भक्त आहे देवाचा तो कल्पनांमध्ये वाहवत जात नाही. मग आता एकदा एक कल्पना केली मी देह आहे की दुसरी कल्पना आहे की या देहाला सगळे सुख जे आहेत ते प्राप्त करून दिले पाहिजे.
ते सुख कुठं आहे तर जग सत्य आहे, त्याच्यामध्ये ते सगळे निर्माण करून ठेवलेले आहेत भगवंतानी, आणि मग ते मी भोगले पाहिजे. या पद्धतीने एका कल्पनेतून दुसरी, दुसरीतून तिसरी अशी कल्पनांची जी आहे ती एक मालिकाच त्या ठिकाणी सुरू होते. आणि मग या कल्पनांमध्ये अडकून पडलेला जो कोणी आहे तो पूर्णपणे स्वतःच्या स्वरूपाची काय होऊन जातो तर त्या ठिकाणी त्याला पूर्णपणे विस्मरण होऊन जातं. आणि विस्मरण झाल्यामुळे आता अभ्यास करून स्मरण करून घेण्याची तुमच्या आमच्यावर काय झालेली आहे तर वेळ आलेली आहे. मग ऐश्वर्य योगातून तुम्हाला आम्हाला शिकायचं काय आहे नेमकं, की भगवंत ज्याप्रमाणे म्हणतात की सगळं माझ्या सत्तेवर निर्माण झालेलं आहे, सगळ्यामध्ये मी व्यापून आहे, पण तरीही कुठल्याही गोष्टीमध्ये मी लिप्त नाही. त्याप्रमाणे मी जर चैतन्यच आहे असं माझ्या श्री गुरूंनी सांगितलेलं असेल तर मी सुद्धा प्रपंचात आहे, परंतु प्रपंच माझ्यात नाही. याला माझ्या ठिकाणी निर्माण झालेला ऐश्वर्य योग असं म्हणतात. आता सगळ्यांमध्ये आहे पण कशाशीच माझा संबंध नाही असं पूर्णपणे लक्षात घेणं याला ऐश्वर्य योग असं म्हटलेलं आहे. आता पहा, नाव जी आहे या तीरावरून त्या तीरावर आम्हाला नेऊन सोडणारी ती नाव जी आहे ती पाण्यातूनच चालत असते. त्या नावेचा आपण उपयोग करतो कशासाठी तर इकडून ह्या काठावरून त्या काठावर जाण्यासाठी. आता पाण्यावरून चालणारी जी नाव आहे तिच्या मध्ये जर पाणी शिरलं तर ती नाव आम्हाला पलीकडे नेऊन सोडणार आहे का बुडवणार आहे. नावेत जर पाणी शिरलं तर आम्हाला ती नक्की बुडवणार आहे आणि पलीकडच्या काठावर मात्र आम्हाला जाता येणार नाही. तसं संपूर्ण भवसागरामधून जो नरदेह आम्हाला इकडून तिकडं काय करून नेणार आहे, नरदेहाला समर्थांनी ब्रह्मांडाचे तारू असं म्हटलेलं आहे की या संपूर्ण जगतामधून आम्हाला इकडून तिकडं नेऊन सोडणारा जर कुठला देह असेल तर तो नरदेह आहे. कारण या नरदेहामध्ये बुद्धीचा विनियोग करून माणूस व्यवस्थित तरून जाऊ शकतो. आता त्याच बुद्धीचा जर अध्यात्म विद्या शिकण्यासाठी आम्ही विनियोग केलेला असेल तर या संपूर्ण जगतातून आम्हाला तरून जाण्याची शक्ती प्राप्त होईल. आणि जर त्याचा विनियोग त्याच्यासाठी केलेला नसेल तर मग परत काय आहे, परत परत तिथं जन्माला येणे, परत परत दुःख सागरामध्ये बुडून जाणे एवढंच आमच्या ठिकाणी राहणार आहे. मुद्दा आपला चाललेला आहे की नाव पाण्यातून चालते पण पाणी नावेत शिरलं तर ते बुडून जातं. तसं देहात आला तेव्हाच आमच्या मागे सगळ्यांच्या प्रपंच लागलेला आहे. प्रपंच कोणालाही सुटलेला नाही. कारण या देहाचं भरण पोषण करण्याचं जे काम आहे ते तुम्हाला आम्हाला करावंच लागतं. मग प्रपंच जो आहे तो आम्हाला सुटलेला नाही. पण ह्या प्रपंचातून तरुण जायचं असेल तर अंतःकरण पूर्ण प्रपंचाने भरलेलं असून चालणार नाही. नाहीतर आम्ही नरदेहात येऊन सुद्धा परत परत या भवसागरामध्ये गटांगळ्या खात राहू. मग प्रपंचात मी आहे पण माझ्यात प्रपंच नाही हे मला जमलं पाहिजे. आता उदाहरण त्यासाठी एक आपल्याला घ्यावं लागेल की नेमकं काय करायचं आहे की मी प्रपंचात आहे पण प्रपंच माझ्यामध्ये नाही. आता पहा, प्रवचन करण्याची आज्ञा श्री गुरूंनी केलेली आहे. प्रवचन जे आहेत ते मला करावी लागणार आहेत. मग आता प्रवचनाचा प्रपंच मांडलेला आहे पण ह्या ठिकाणी जर सातत्याने मनामध्ये विचार आले की माझ्यासारखं प्रवचन कोणी करू शकत नाही, माझ्या प्रवचनाला इतके लाईक मिळतात, दुसऱ्यांच्या याला तेवढे मिळतात का, किंवा प्रवचनानंतर कोणी कोणी फोन केले हे सारखं लक्षात ठेवणं किंवा येणाऱ्या फोनची वाट पाहत राहणं हे जर माझं चाललेलं असेल तर त्या ठिकाणी काय होणार आहे, मी त्या प्रपंचामध्ये बुडलेली असणार आहे. पण श्री गुरूंनी सांगितलं, त्यांनी ज्या पद्धतीने विचार मांडून ठेवलेले आहेत तेच विचार मी इतरांना सांगण्याचा त्यांच्या आज्ञेमुळे प्रयत्न करणार आहे. मग आता प्रवचन करताना मी प्रवचनात असावं पण प्रवचन झाल्यानंतर बाकीचा जो पसारा आहे तो माझ्यामध्ये नसावा. म्हणजे तत्वज्ञान माझ्यामध्ये नसावा असं नाही, पुढचा जो भाग आहे, कारण ते तत्वज्ञान आतमध्ये नसेल तर प्रवचन 1 तासभर कसं काय करता येणार आहे. मग पुढचे जे व्यापार आहेत चित्ताचे
की यांचा फोन आला का, त्यांचा फोन आला का, ते दरवेळी करतात, अजून त्यांनी कसा केला नाही, बहुतेक त्यांना ते आवडलं की नाही, मी सांगते त्याप्रमाणे लोक वागतात की नाही, इत्यादी गोष्टी जर माझ्या वाढत चाललेल्या असतील चित्तात, तर समजायला हरकत नाही की मी कुठंतरी बुडत चाललेली आहे. आता वास्तविक पाहता प्रवचन करून मला तरायचं आहे का प्रवचन करून मला बुडायचं आहे, ह्या पद्धतीचा विचार आतमध्ये करायचा आणि खूप छान लक्षात घ्यायचं आहे की प्रपंचात मी राहावं, पण प्रपंच माझ्यात नसावा. कर्तव्य जे आहेत ती अत्यंत प्रेमाने व्यवस्थित करावी, पण मी ती कशी केली हे इतर कुठं बोलण्याची गरज नाही, सतत ते मिरवण्याची गरज नाही, आम्ही आमचं घर कसं उभं केलं याचं पूर्ण पुराण लावण्याची गरज नाही. आणि असं जर मला थांबवता आलं तर भगवंताचा जो ऐश्वर्य योग आहे तो मला माझ्या जीवनामध्ये नक्की उतरवता आला पाहिजे. कारण काका आपल्याला नेहमी म्हणतात की पहिल्यांदा काय असावं तर शास्त्राभिमुख असावं. शास्त्र आम्हाला काय शिकवणार आहे तर साधना सांगणार आहे. मग त्या शास्त्राने दिलेल्या आज्ञा साधनेत उतरवायच्या, म्हणजे साधनाभिमुख व्हायचं. आणि नुसत्याच साधना करायच्या का जीवनामध्ये त्याचं आपल्याला फलित पण प्राप्त झालं पाहिजे. मग आता जीवनाभिमुख जर मी झालेली असेल तर ज्या ज्या गोष्टीमुळे मला छान दर्जेदार जीवन जगायला मिळालं त्या गोष्टी माझ्यासारख्या इतर भगिनींना, बंधूंना सांगण्याचं जी आज्ञा आहे ती पण मला छान पद्धतीने पार पाडायची आहे. पण त्याच्यानंतरचे जे चित्ताचे अनावश्यक व्यापार आहे ते मात्र मला थांबवता आलेच पाहिजे. असं सुंदर पद्धतीचा ऐश्वर्य योग जो आहे तो आपल्या समोर या ठिकाणी भगवंतांनी 10व्या श्लोकापर्यंत मांडून ठेवलेला आहे. जय जय रघुवीर समर्थ.